मित्रांनो, केंद्र सरकारने 2024च्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे। मित्रांनो, केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर केली रेल्वे प्रवासासाठी सवलत सुविधा। यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत। त्यामध्ये रेल्वे भाड्यामध्ये असेल किंवा कोणत्या रेल्वेमध्ये सवलत मिळणार आहे या असतील। मित्रांनो, पुरुष ज्येष्ठ नागरिक सवलत ही वेगळी असणार आहे, तर स्त्री ज्येष्ठ नागरिक सवलत ही वयाच्या अटीनुसार वेगळी असणार आहे। तसेच किती टक्के रेल्वे भाड्यामध्ये सवलत मिळणार व कोणत्या रेल्वेमध्ये सवलत मिळणार याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो तुम्ही अजूनही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात पुरुषांसाठी सवलत कशी असणार आहे। पुरुष ज्येष्ठ नागरिक सवलतीचे वय हे 60 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असावे। त्यानंतर स्त्री ज्येष्ठ नागरिक सवलतीचे वय हे 58 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असावे, असा केंद्र सरकारने रूल आणि रेग्युलेशन आणले आहे। त्यानंतर पुरुषांना 40% रेल्वे प्रवासी भाडे सवलत मिळणार आहे, तर स्त्रियांना 50% रेल्वे भाडे सवलत हे मिळणार आहे। आता पाहूयात कोणत्या रेल्वेमध्ये ही सवलत मिळणार आहे। तर यामध्ये मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, दुरंतो या रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये कोणत्याही श्रेणीमध्ये ही सवलत ही मिळणार आहे। मित्रांनो, रेल्वे आरक्षण अथवा सर्वसाधारण तिकीट काढताना कोणताही वयाचा दाखला द्यावयाची आवश्यकता नाही, परंतु रेल्वे प्रवास करताना मात्र रेल्वे तिकीट तपासणीस टीसीने मागितल्यास वयाच्या दाखल्यासंबंधित पुरावा म्हणून पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, वाहन चालन परवाना असेल अथवा कोणतेही फोटो असलेले शासनमान्य ओळखपत्र देणे अनिवार्य असणार आहे। सो मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक आपले रेल्वे तिकीट कोणत्याही तिकीट आरक्षण कार्यालयातून अथवा इंटरनेटद्वारे खरेदी करू शकतात। मित्रांनो, प्रवासी आरक्षण पद्धती म्हणजेच PRS मध्ये ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया तसेच ज्यांचे वय 45 पेक्षा जास्त असणार आहे अशा महिलांना रेल्वे व प्रवास करताना लोअर बर्थची आरक्षित सेवाही दिली जाते। प्रत्येक रेल्वे प्रवासी गाडीमध्ये स्लीपर क्लासमध्ये 6 बर्थ, AC3, AC2 मध्ये 3 बर्थ तसेच राजधानी किंवा दुरंतोमध्ये 4 बर्थवरील आरक्षणासाठी नियोजन राहणार आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी तसेच दिव्यांग प्रवासी यांना व्हीलचेअर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना किंवा ही जी घोषणा केली आहे केंद्र सरकारकडून ती ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अपंगांसाठी खूप महत्त्वाची आहे। त्यांना व्हीलचेअरची ही सुविधा केली जाणार आहे। मित्रांनो, तसेच ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शी मदतनीस म्हणजेच हवा असल्यास त्याचे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे। रेल्वे प्रशासनाद्वारे काही महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांमध्ये आजारी असतील, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक असतील प्रवासासाठी बॅटरीवर चालणारी आधुनिक व्हीलचेअर मोफत उपलब्ध करून देणार आहे। ही खूप चांगली गोष्ट केंद्र सरकारने घोषित केली आहे। सो मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी रेल्वे प्रवासीच्या सेवेसाठी IRCTC विशेष तसेच यात्री मित्र सेवा किंवा अनेक मोठ्या रेल्वे स्थानकात सुरू केली आहे। मित्रांनो, वरील सवलतीसाठी प्रवासी ऑनलाईन बुकिंग करू शकतात। तसेच रेल्वे प्रवासी गाड्या सुटल्यानंतर वरील सवलतीचे आरक्षण लोअर बर्थ रिकामे असल्यास रेल्वे तिकीट तपासणीस वेटिंग चार्टमधील ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग, गरोदर महिला यांना प्रथम प्राधान्य देऊन उर्वरित बर्थ इतर सर्व सामान्य प्रवाशांना देऊ शकतात। सो मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आपल्या केंद्र सरकारने केली आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठीच नव्हे तर गरोदर तसेच गरजू महिलांसाठी तसेच आजारी महिलांसाठी सुद्धा ही घोषणा ही खूप महत्त्वाची घोषणा ठरणार आहे। सो मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा आणि ही सर्व इन्फॉर्मेटिव्ह किंवा महत्त्वपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा। तुमच्याही घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी महिला असतील किंवा गरोदर महिला असतील किंवा दिव्यांग कोणी असेल तर त्यांना या व्हिडिओचा नक्की फायदा होईल। भेटूयात पुढच्या गव्हर्नमेंट नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।